नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. त्यासाठी हे पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आता पाव चमचा हळद घालूया आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा दही घालायचे. 1 ते 2 चमचे दही घाला आणि छान मिक्स करून हे मॅरिनेट करून ठेवा. मॅरिनेशन 15 ते 20 मिनिटं करून ठेवावे. चिकन बनवण्यासाठी आपण 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 3 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. एक कुकर गरम करत ठेवलेला आहे. त्यात 4 पळ्या तेल घालायचं. तेल छान गरम झालं की त्यात 2 तमालपत्र घालायची आहे. तमालपत्र छान लाल झाली की त्यात चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान परतवून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेतलेला आहे. आता त्यात चिरलेले टोमॅटो घालायचे. टोमॅटोवरच अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे. मीठ घातल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो छान मावळलेला आहे. आता त्यामध्ये 3 चमचे आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. चिकनचा बिर्याणीचा मसाला जरा स्ट्रॉंगच असतो, त्यामुळे थोडं जास्तच घालायचं सगळं. 3 चमचे गरम मसाला, हा आमच्या मम्मींनी घरी बनवलेला मसाला आहे आणि 3 चमचे मालवणी मसाला. मालवणी मसालाही आम्ही घरीच बनवलेला आहे. हे सर्व मसाले टाकून झाले की छान मिक्स करून घ्यायचे, परतवून घ्यायचे. मसाले छान परतवल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे. लक्षात ठेवा, आपण चिकनवर पण मीठ घातलेलं आहे मॅरिनेशन मध्ये आणि आधी थोडा कांद्यावरही मीठ घातलेलं आहे, त्यानुसार मीठ घालायचंय. मसाले घालून झाल्यानंतर 5 मिनिटं तरी छान परतून घ्यायचंय आणि मग त्यात मॅरिनेटेड चिकन घालायचंय आणि पुन्हा छान परतून घ्यायचंय. चिकन चांगला 5 ते 7 मिनिटं परतून झालेलं आहे. त्यावर आता कोथिंबीर घालायची आहे. चांगली भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा मिक्स करायचं. बिर्याणीचं चिकन सुकं असतं, त्यामुळे त्यात जास्त पाणी घालायचं नाहीये. अगदी थोडंसं पाणी घालायचंय. तुम्ही बघू शकता. एवढंसं पाणी घालून मिक्स करून कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या घ्यायच्या. बिर्याणीचा भात बनवण्यासाठी पाणी उकळायला ठेवलं आहे. त्यामध्ये 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 4 काळी मिरी आणि 2 वेलची घेतलेली आहे आणि त्यामध्येच 1 पळी तेल घालायचे आणि चवीनुसार मीठ. हे छान उकळून घ्यायचंय. त्यानंतर आपण अर्धा तास भिजवलेले बासमती तांदूळ घालणार आहोत. भाताच्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये हा बासमती राईस आम्ही 2 ग्लास घेतला होता आणि अर्धा ते 1 तास भिजत ठेवला होता, तो घालायचा आहे आणि 80% भात शिजवून घ्यायचा आहे. आता चिकन बिर्याणीची फायनल लेअरिंग करण्यासाठी मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. 2-3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहे. 1 मूठ पुदिना, थोडासा दुधामध्ये केसर भिजवून घेतलेला आहे. हा 80% शिजवलेला भात झालेला आहे. हे चिकन झालेलं आहे आणि हा बरिस्ता आणि हे फ्राय बटाटे. आमच्याकडे एअर फ्रायर असल्यामुळे मी त्याचं बेनिफिट घेत त्यामध्ये हे कमी तेलात बनवलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तुम्ही डीप फ्राय करून घेऊ शकता. आता आपण चिकन बिर्याणीचे लेअर करायला घेऊया. तर कुकरमध्ये भात घालायचे. आम्ही त्याच कुकरमध्ये चिकन बिर्याणीचे लेअर लावायला घेतलेले आहे.
तुम्ही टोपात घेतलं तरी चालेल. खाली थोडाच भात लावायचा आहे. त्यावर चिकन घालायचं. तर संपूर्ण चिकन घालून घ्यायचंय. आम्ही एकच लेअर लावतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही 2 लेअर करू शकता. चिकन लावून झाल्यानंतर त्यावर त्या हिरव्या मिरच्या चिरून ठेवल्या होत्या त्या घालूया. आता त्यावर बरिस्ता घालायचा आहे. थोडा घालायचा आहे. बाकी लेअर साठी जास्त ठेवायचं आहे. आता ही सर्व बटाटी चिकनवरच घालून घेऊया. त्यावर थोडा पुदिना घालायचा आहे आणि थोडी कोथिंबीर घालायची आणि सगळा भात घालून घ्यायचा. आता त्यावर भात पूर्ण घातल्यानंतर छान पसरून घ्यायचा आहे. त्यावर आता हा जो बरिस्ता केला होता तो संपूर्ण घालून घेऊया. त्यावर पुदिना जो होता तो सर्व घालून घेऊया आणि त्यावरच कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली. त्यानंतर हे गरम केलेलं तेल आहे ते घालायचे. साधारण 1 पळी तेल आहे ते. त्यावर आता केसराचं दूध घालायचंय. असे हे लेअर लावून झालेले. आता कुकरचं झाकण लावून घ्यायचंय. कुकरचं झाकण लावल्यानंतर 5 ते 7 मिनिटं स्लो गॅसवर छान दम द्यायचा आहे. दम येऊ द्यायचा आहे. पहा आता छान बिर्याणीला दम आलेला आहे. कशा वाफा निघतात तुम्ही बघू शकता. अशी ही घरगुती चिकन बिर्याणी तयार आहे. आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा. धन्यवाद.